सकाळी वासुदेव नाना म्हणाले आणि आता नामू काका, म्हणजे मामनजी येण्याचे संकेत आहेत का रे विठुऱ्या? तुम्हा दोघांना लहान समजून मोठ्या मायेनं घडवून घेतल्यात ही खेळणी माझ्याकडून, आणि माझ्याकडं ही बैलगाडी आणि बाहुली ठेवून मी काय करू? जेव्हा हवी होती तेव्हा नाही मिळाली, तेव्हा बाबा मला एकटं सोडून निघून गेले. आता काय करू मी या बाहुलीचं? गळ्यात मारलेल्या खेळण्यांचा मोबदला द्यायला मी बांधील नाही. पंढरी, हे घ्या पैकी. उगाच माझ्या घराण्याला बट्टा नको. घ्या. अहो नाही नाही, हा आट्टापिट्टा मी पैक्यासाठी नाही केला. अहो पंतांनी डोंगरा एवढं उपकार केल्यात माझ्यावर, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विठ्ठल नामाची गोडी लावली त्यांनी मला. अहो त्याच्या पुढं या पैक्याचं काय मोल? अहो मी या पैक्यासाठी आलोच नाही, फक्त दिलेला शब्द पाळण्यासाठी आलो होतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. चांगलंच नाक कापून गेला महामाईचं. मोठा पैशाचा तोरा दाखवत होती. अरे वाचवा मला. ते बघ साप साप साप, तो बघ तिकडे चाललाय. अरे वाजांचा वडाला. बाजूला काय केला, बाजूला कर, बाजूला काय केला. विंचू विंचू, हातावर विंचू काढ त्याला, काढ त्याला. परत बम बम गडगड कडाय, आग में आग, फटफट फटाय. बाबा बाबा, माझं दैवत आलं. बाबा बाबा मला वाचवा. इकडे साप आहे, इंचू आहे, इंचू आहे, साप आहे. वाचवा मला. साप, इंचू, साप, साप. कुठं आहे, कुठं आहे साप, कुठं आहे? दे दे, मी त्याला गळ्यात घालतो. दे इकडं. योबा साप येतोय. बाजूला बाजूला बाजूला. पायावर आला, पायावर आला, पायावर आला. बाजूला 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 बाजूला. कुठं आहे, कुठं आहे इंचू, कुठं आहे इंचू? कुठे कुठे आहे साप, कुठे आहे साप, कुठे आहे इंचू, कुठे आहे साप? दाखव दाखव, कुठे आहे, कुठे 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 आहे साप, कुठे आहे इंचू? कुठे आहे दाखव. काय झालं? तुमच्या डोळ्यात अश्रू का? सखू, बाबांनी माझ्यासाठी बैलगाडी करून घेतली. लहानपणीचा हट्ट ते विसरूनच गेले की मी आता मोठा झालो असेल म्हणून. त्यांच्या ह्या वेड्या मायेनं हळवं व्हायला झालं ग. ही बैलगाडी पाहिली आणि मीही कितीतरी वर्ष मागे गेलो, लहान झालो. सखू,
अगं आबांकडे मी खूप हट्ट धरला होता. मला बैलगाडी हवी. बाबा मी काय मागितले ते सांगा. तुला सुंदर डौलदार लाकडाची बैलगाडी हवी. बरोबर. अगदी बरोबर. मी आता पंढरपूरला निघालोय ना, परत येताना तुझ्याकरता घेऊन येईन. सोनगावचा नामू सुतार आहे, तो छान खेळणी बनवतो, त्याच्याकडून घेऊन येईन. हा पण बाबा मला तशी बैलगाडी हवी, तशी नामू काकांना जमेल? जमेल म्हणजे? अरे जमेलच. पण बाबा तुम्ही कधी परत याल? जिगू बाळा, येईन मी लवकरच. विठुरायांनी सांगितलं ना की लगेच परत येईन. आणि मी जरी आलो नाही ना तरी तुझी बैलगाडी मात्र तुला नक्की मिळेल. मी नामसुताराला सांगून ठेवीन, तो घडवेल आणि घरी आणून देईल. चल, मला आता निघायला हवं. विठुरायाची हाक येते मला आता निघायला हवं. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सखू, अगं नामू काका खरंच बोलत होते, ते खोटं नव्हतं. मी बाबांकडे जसा बैलगाडीसाठी हट्ट केलं होतं तशीच आज त्यांनी आणून दिली. बाबा पंढरपूरला गेले तेव्हा मी 10-11 वर्षाचा होतो. त्यांच्या डोळ्यासमोर तेव्हाचाच मी हट्ट करणारा दिगू असणार. असं वाटतंय पुन्हा लहान व्हावं आणि बाबांना बिलकुल सांगावं की बाबा बैलगाडी मिळाली पण तुम्ही कधी भेटणार? भेटतील, नक्की भेटतील, नक्की भेटतील, नक्की भेटतील. आपण मामांजींचा शोध लावायला हवा. त्या दिवशी काशीराम काकांकडून मामांजी परत आल्याचं समजलंय ना आपल्याला. आणि आज नामू काकाही तेच म्हणाले, म्हणजे त्यात नक्की काहीतरी तथ्य असणार. आपल्याला शोधायलाच हवं. तुझं म्हणणं पटतंय मला. आपण बाबांचा शोध घेऊ. ते जर भेटले तर जो आनंद होईल ना सखू, तुम्ही शब्दात नाही सांगू शकत. आपण शोधूया बाबांना. आपण बरोबर होते सखू 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 पुढे पुढेच चाललीये आगाऊ कार्टी. आणि हा दिगू, हा तर तिच्या हातातलं बाहुलच झालाय. काय म्हणे तर मामंजींचा शोध घेऊया. बरात बम बम कडकड कटाय, आग ने आग फटफट फटाय. कुठं आहे साप? कुठं आहे विंचू? आता दिसत नाही ना. दिसले तर तू बोलणार नाहीस, कारण तू शेळपट आहेस, घाबरट आहेस. अरे नाव नागोजी, कपाळावर नाग काढतोस हा, आणि नागाला घाबरतोस. तू सौताला मोठा शहाणा समजतोस ना, पण अक्कल नावाची गोष्ट आहे का तुझ्याकडं? का बाबा असं का बोलताय? अक्कल असती ना तर कळलं असतं. अरे युद्ध तुझ्यात आणि सकूत नाहीये. ह्यो इट्टल विरुद्ध कली असा युगानुयुग चालत आलेला संघर्ष आहे. अरे आपण कलीचे साधक, पण तू साधना करणार नाहीस. नुसता पालखीतनं मिरवशील आणि भांग बुरका मारशील. अरे त्यानं काय होणार? अंडी नालिका किडा आहे तो किडा. अरे तू कसा पाहिजे त्या चंदनाला पोखराला निघालायस? एवढी ताकद आहे का तुझ्यात?
अरे त्या सक्कू मोर तुझा प्रत्येक डाव उलटा पडतोय. आता गप्प बसायचं. आणि एक लवकरात लवकर तुझं एक बिंग फुटणार आहे. बिंग फुटणार आहे. तवा सावध राहा. काय समजलं काय? पर बाबा ए माझ्या मागे येऊ नकोस. बस तिथंच. तुझं एक बिंग फुटणार आहे. तुझं एक बिंग फुटणार आहे. बिंग, माझं बिंग? कोणतं बिंग? आंबवंडे घेऊन जाते मी गोठ्यात. आंबवण घेऊन जाताना त्या भारलेल्या खोलीच्या दारावरून जावं लागतं. अहो काकू, द्या, जाते ना मी. गोठ्यातच जायचंय ना. द्या, मी जाते. राम 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 राम. काय ग बच्चे, इतकं घाबरायला काय झालं? आणि राम राम का करतेस? भूतबीत बघितलंस की काय? हो नाही हो, भूत नाही हो पाहिलं, पण रात्रीच्या वेळी त्या भारलेल्या खोलीचं दार पाहिलं ना की हौसानच गळून पडतो. गोठ्यात आंबवण द्यायला तिथूनच जावं लागतं ना. माझी तर गाळणच उडते. सखूबरी तिथून ये जा करते. न करायला काय झालं? बाकीचा कोणाचा नाही, पण त्या भारलेल्या जागेशी सगळ्यात जास्त संबंध सकूचाच आहे. आता ती जागा तिच्या सवयीची झाली आहे ना. तू एक काम कर, आंबवण द्यायला तिलाच पाठव गोठ्यात. हा, राणी आहे मी, राणी राणी. तांब्या पडण्याचा आवाज या खोलीतून. कोणी असेल का आत? कोण असेल? मी काय नाही केलं, काय नाही केलं मी. ते आतमध्ये थांब्या. काही नाही केलंस? काही नाही केलंस तू? मामनजींना शोधूया हे काय तुझ्या भूतानं दिगूला सांगितलं? काही नाही केलं? तुझा वाढू नकोस हा. बाकीची कामं सोडून मामनजींना शोधायचंय तुला. हा,
सगळ्या घरादाराची धुरा तुझ्या डोक्यावर आहे का? अगं कोण कोण आहेस कोण तू? माझ्या नवऱ्याचा शोध घ्यावा असं मला वाटत नाही, असा समज झालाय का तुझा? नाही सासूबाई. चुप चुप. बाकी सगळ्या गोष्टींमध्ये नाक खुपसण्याची जी काही सवय आहे ना ती बंद कर. पुढे पुढे करायचं नाही, मर्यादेत राहायचं. अति केलंस ना तर बाबाजींना सांगून या भारलेल्या खोलीत तुलाच बंद करेल. आणि मी जे म्हणते ते करण्याची हिंमत आहे माझ्यात. अनुभव आहेच तुला. चल निघ ना, निघ. अगं जा ना. तुझं एक बिंग फुटणार आहे. तुझं एक बिंग फुटणार आहे. बाबाजी लय दुखतंय का? नका बोर लावून घेऊ, मी शेक देतोय ना. तोंड कमी चालव आणि हात चालव पटापटा. अहो त्या आगोरी बाबानं तुमचं तोंड जागोजागी सुजवून ठेवलंय. अच्छा, कुठला राग काढला त्यानं तुमच्यावर? गपला बडा. नाही पण तुम्ही असं गप्प बसू नका. त्या आगोरी बाबा येऊन गेल्यापासून तुमचं तोंडच बंद झालंय. नाही तुम्ही असं गप्प बसलेलं मला नाही आवडणार. तुम्ही एक काम करा, मला शिव्या द्या नाही तर मारा, काय पण करा, पण तुम्ही बोला काय. अरे इथं माझ्या डोसक्याचा पर मुगा झाला. याचा विचार करून करून माझं डोसकं फुटायची पाळी आली आणि तुझी पेट चालू आहे. मग काय करू? ती सकू तुम्हाला सारखी सारखी उताना पडते. मी सांगतो, त्या आगोरी बाबा बोलले ना तुमचं बिंग फुटल, ते सकू मुळेच फुटल. ती तुमच्यात टपलेली आहे. नमस्कार मालकीन. काही काम होतं का? याच द्यायला आलो होतो, पर छोटं मालक कुठं दिसत नाही, वाट बघत थांबलो होतो. तिघूची पण कमालच झाली. लक्ष्मीला असं ताटकळत ठेवायचं नाही, हे किती वेळा सांगायचं. मी नोंद करून घेते. बरं घे. थांबा. काही बेशिस्त, कसं गलथानपणे सांभाळतोय सगळं. नावं काय तुमची? थांबा, नोंदवही काढते. पण पेढीचं काम टाकून हा दिगू गेलाय तरी कुठे? दिगू बाळा, हळूहळू तो मोठा होशील, घरच्या जबाबदाऱ्याही घेशील, तेव्हा आत्ताच काही गोष्टी मनावर कोरून ठेव. कधीही कुणाचा राग द्वेष करू नये. जे घडतं ते भल्यासाठीच असं समजावं. परमेश्वर आपल्याला संकेत देत असतो, ते ओळखायला शिकावं आणि तसं वागावं. हव्यास धरू नये.
जे आहे ते भरपूर आहे. विठुरायाची कृपा आहे असं समजून समाधानी वृत्ती ठेवावी. काय झालं सासूबाई? काही हवं होतं का? माझा मुलगा हरवलाय, त्याला शोधतेय मी. तुझी परवानगी घेऊ का त्यासाठी? अहो त्यांच्या खोलीत असतील ना, मी बघू का? नको, मला बघायला डोळे नाहीयेत की चालत जायला पाय नाहीयेत. आणि दिगूच्या खोलीत मी सांगेपर्यंत जायचं नाही. बजावलं होतं ना? विसरलीस की काय? चिमटा काढायला हवाय का आठवणीसाठी? दिगूने पण तुझे नको ते गुण उचललेत. कुठे गेलाय कोण जाणे? पण सासूबाई अहोवर का रागावल्यात? अजून त्या बैलगाडीचं कौतुक संपत नाहीये का? समय